नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स टीईटी टेट मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि जी काही शिक्षक भरती चालू आहे आणि जो काही जागांसंदर्भात जे काही सगळीकडे मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। आता सध्या शिक्षक भरतीची परिस्थिती काय आहे, पवित्र पोर्टल आहे, जे काही त्या पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याचे काम चालू आहे। आजच्या घडीला 16 तारीख आहे, 1 मेला आपल्या ह्या जाहिराती देण्याचं काम चालू होतं आणि आज 16 मे आहे। मग लागलीच आता फक्त 15 दिवस हे आपल्या जाहिरातींसाठी राहिलेले आहेत। मग 31 मे नंतर लागलीच आपल्याला प्रेफरन्स येणार आहेत का, तर अजिबात नाहीये। आणि तशी तुम्ही अपेक्षाही करू नका, तशी तुम्ही मागणीही करू नका, नाहीतर स्वतःच्या पायावर धोंडा किंवा स्वतः विहिरीमध्ये उडी मारण्यासारखं आहे किंवा स्वतः ज्वालामुखीमध्ये उडी मारण्यासारखं आहे। का, तर कारण जर तुम्ही 31 मे नंतर लागलीच प्रेफरन्स यावे अशी जर आशा करत असाल, अशी जर वाट पाहत असाल, तर हे सपशेल चुकीचं ठरणार आहे। कारण ह्या 31 दिवसामध्ये जाहिराती किती येतात, जागा किती येतात त्या महत्त्वाच्या आहेत, पण आत्ताच्या ज्या काही 15 दिवस झाले आहेत त्याच्यामध्ये जागांचं पवित्र पोर्टलवर ज्या काही जागा आल्या आहेत त्या अत्यंत अल्प प्रमाणात आलेल्या आहे, लक्षात आलं। आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये ते अल्प प्रमाण अत्यल्प म्हणजे खूपच कमी प्रमाणाचं थोड्याशा आणखीन जागा वाढतील, पण इतक्यात मागणी करू नका की लागलीच प्रेफरन्स येईल। किमान आणखीन 1 महिना जरी जाहिरातींसाठी दिला तर खूप चांगलं होणार आहे, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणची समायोजनाची प्रक्रिया चालू आहे, जे काही पदोन्नती आहे ती प्रक्रिया चालू आहे। ती प्रक्रिया झाली तर प्राथमिकच्या जागा वाढतील, हे गोष्ट लक्षात घ्या। जर पदोन्नती झाली नसेल तर जागा वाढ होणार नाहीये, प्राथमिकच्या जागा कमी येतील। कारण जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्या सर्वच्या सर्व प्राथमिकच्या आहेत की हो, प्राथमिकचे शिक्षक माध्यमिकला गेले तर प्राथमिकच्या जागा शिल्लक राहतील आणि जो काही 9वी ते 12वीचा ह्याचा जो निर्णय झाला आहे त्याचा सुद्धा फायदा होईल। एकदा का पदोन्नती झाली, समायोजन झालं तर जागा रिक्त होतात। मुख्याध्यापकाचे त्याची प्रमोशन झाले की त्याच्या खालची जागा शिल्लक होती, सहशिक्षकाच्या जागा शिल्लक होत्यात, त्या रिकाम्या जागा हा वाढतात। म्हणून लगेच मागणी करू नका की पवित्र पोर्टलवर जाहिरातीचा टॅब बंद करा आणि लागलीच आम्हाला प्रेफरन्स द्या, हिशी मागणी करणं चुकीचं आहे। किमान आणखीन 1 महिना सुद्धा आपण जाहिरातीसाठी दिला तर ते अतिशय चांगलं होणार आहे। आणि संस्थेच्या सुद्धा ज्या काही जाहिराती आहेत त्या पवित्र पोर्टलवर अपलोड होण्यासाठी आणखीन बराचसा कालावधी लागणार आहे। सध्या बोटावर मोजण्या इतक्या संस्थांचं पवित्र पोर्टलवर फक्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे, जागा अपलोड करण्याचं काम चालू आहे। कारण ही लेंदी प्रोसेस असते, ही मागच्या वेळेसच मी सांगितलेलं आहे। असो, पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जो काही 55-60चा जो काही निर्णय आहे अगोदर मागच्या भरतीमध्ये लावला होता, मग तो सुप्रीम कोर्टाकडून तो निर्णय रद्द करायला लावला, पण आत्ता सद्यस्थितीला महाराष्ट्र शासनाने एक नवीन निर्णय घेतला की जर तुम्ही प्रथम आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला खुल्या जागावर दावा ठोकता येणार नाहीये। मग याच्या बाबतीत बऱ्याचशा कुशंका, आशंका, मनामध्ये शंका आहेत, अफवा आहेत, अफवांचा बाजार उडालेला आहे की आपल्या शिक्षक भरतीसाठी लागू आहे, शिक्षक भरतीसाठी लागू नाहीये, शिक्षक पात्रता परीक्षा ही फक्त पात्रता परीक्षा आहे, याच्यामध्ये आरक्षणाचा लाभ घेतला काय न घेतला काय याचा काही उपयोग नसतो, ही शिक्षक पात्रता फक्त पात्रता परीक्षा आहे, त्यामुळं त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत। पण हे पहा, आणि हे पहा, याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम चालू आहे। सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवा, जाणीवपूर्वक याच्यामध्ये 2 गट निर्माण केले जात आहेत। एक आरक्षणाच्या बाजूने असलेला, एक आरक्षणाच्या विरोधात असलेला, म्हणजे एक 55-60च्या मुद्द्याच्या बाजूने असलेला आणि एक 55-60च्या मुद्द्याच्या विरोधात असलेला, असे जे गट आहेत यांच्या मार्फत आपल्या सर्वसामान्य अभियोग्यता धारकांमध्ये द्वेष निर्माण केला जात आहे, भांडण लावलं जात आहे आणि याचा परिणाम आपल्याला जागा कमी याव्यात याच्या मागे लागलेले आहेत। त्यामुळं हे थोडंसं ओळखा, जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो लागू झाला आहे का, त्याचा संपूर्ण GR आलेला आहे का, त्याची संपूर्ण माहिती आलेली आहे का, अद्याप नाही।
त्यामुळं अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका, लगेच पॅनिक होऊ नका. शिक्षक भरती ही दमानं प्रोसेस आहे, थोडंसं वेळ लागतं, स्टेप बाय स्टेप चालतं, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. आता आपलं काम काय आहे, जिल्हा परिषदला झालं, नगरपालिकेला जाणं, तिथला पाठपुरावा करणं, किती जागा आल्यात किती नाही याचा तपशीलवार माहिती घेणं, पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करायला लावणं, याच्या मागं लागणं आपलं काम आहे. पण काही व्यक्ती जाणीवपूर्वक एक आणि दोन गट असे निर्माण केले जात आहेत की हा चुकीचा निर्णय आहे, हा चुकीचा निर्णय आहे, किंवा याच्यामध्ये भांडण लावत आहेत. जे काही आरक्षण आहे किंवा जे काही आपले हे लागलेलं आहे आरक्षणानुसार जी काही टक्केवारी आहे किंवा सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे, हे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता असं मला त्याच्या संदर्भात जास्त बोलायचं नाही, पण एवढे एक समजून जावा की दोन गट निर्माण झालेले आहेत की जो काही 55-60चा निर्णय आहे तो चुकीचा आहे. पण शासनाने जो काही निर्णय आता घेतलेला आहे की आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर जे काही ओपनचा कोटा आहे त्याच्यामध्ये जाता येत नाही आहे. पण हा निर्णय पवित्र पोर्टलला लागू आहे, शिक्षक भरतीला लागू आहे किंवा नाही असं कुठलंही काहीही गोष्ट झालेली नाही आहे. शासनाचा आणखीन GR आलेला नाही आहे, ते कधीपासून लागू करणार आहेत हे अद्याप काही जाहीर केलेलं नाही आहे. त्यामुळं सध्या तरी शिक्षक भरतीच्या बाबतीत या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. कारण आपण ज्या काही जाहिराती येणार आहे, जाहिरातीची वाढ कशी होईल, जागा कशी वाढ होईल, या गोष्टीकडे लागायला हवं तर आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळत आहोत, जाणीवपूर्वक वळवलं जात आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण या भरतीमध्ये असे खूप गट होते की त्यांना टेट 3 होऊच नाही असं वाटत होतं, आणि याच्यामध्ये काही गट असे सुद्धा होते की टेट 3 होणे शक्यच नाही आणि टेट 3ची भरती सुद्धा होणे शक्यच नाही, असे सुद्धा गट होते. आणि त्याच गटाकडून असे गोष्टी केल्या जात आहेत. त्यामुळं अशा गोष्टींकडे किंवा अशा अफवांकडे पळू नका. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की सध्या सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत की जाहिरात किंवा एवढ्या जागा शिल्लक आहेत, तेवढ्या जागा शिल्लक आहेत, 80% करून एवढ्या जागा शिल्लक आहेत. ह्या गोष्टीची शाश्वती देऊ शकतात का, तसा पुरावा ते देऊ शकतात का? नाही आहे. कारण ज्या काही आकडे आलेले आहेत, जे काही गोष्टी आहेत त्या फक्त 31 डिसेंबरपर्यंतच्या होत्या. अरे बऱ्याचशा ठिकाणच्या आणखीन समायोजनाच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाही आहेत, पदोन्नती झालेली नाही आहे, काही जणांचं आणखीन मावकडून त्या तपासून घेतलेलं नाही आहेत. त्या कुठल्या गोष्टीवर कुठल्या आधारावर ते सांगत आहेत की एवढ्या जागा आहेत, तेवढ्या जागा आहेत, ह्याच्या आल्या नाहीत, त्याच्या आलेल्या नाहीत, आम्ही पाठपुरावा केला, हे केला आणि एवढ्या जागा त्या फक्त तुम्हाला वेड्यात काढण्याच्या गोष्टी आहेत. त्या फक्त तुम्हाला त्यांच्या बॅचेस विकण्यासाठी तुम्हाला मोठमोठे आकडे करून दाखवले जात आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की प्रेफरन्स देणं हे कुठलं रॉकेट सायन्स नाही आहे, साधी सिंपल गोष्ट आहे. प्रेफरन्स कसे द्यायचे, काय द्यायचे. आता 2022ची जी काही शिक्षक भरती झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा प्रेफरन्स देण्याचे क्लासेस वगैरे होते का? अजिबात नाही आहे ना. त्याच्यामध्ये सुद्धा पोरं लागले ना. अहो, ज्याला कॉम्प्युटरचं ज्ञान सुद्धा नव्हतं, ज्याला कशाचं काही माहिती नव्हतं, त्यानं सुद्धा प्रेफरन्स दिले, तो सुद्धा लागला. मग हे प्रेफरन्स भरणं किंवा हे काय रॉकेट सायन्स आहे का? जाहिरात आली आपल्या डोळ्यानं, आपल्याला वाचायला येते ना कुठल्या प्रवर्गाला आरक्षण आहे, किती आहे, काय आहे. आता समजा एखादा सोलापूर जिल्हा आहे, त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत, उभे आरक्षण, आडवे आरक्षण, त्यानुसार जागा किती आहेत. जाहिराती आल्यानंतर आपण ते ओपन करून पाहू शकतो ना. आपण आपलं ठरवू शकतो ना की आपल्याला कुठं जायचं, काय जायचं, त्या जागेचा अभ्यास करून आपण हे करू शकतो ना. आता महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यापैकी किमान 20-30% विद्यार्थ्यांनी जर क्लासेस लावले, हे केले, त्या 20-30% विद्यार्थ्यांना हे अशी माहिती देणार आहेत की नाही बाबा तू प्रेफरन्स इथं देऊ नको, की तिकडून इकडं असं आलं ना, असं होईल तसं होईल, इथं प्रेफरन्स देऊ नको, तुम्ही जे सांगाल ते देईल. अहो, म्हणजे तुम्ही एवढी लहानपणापासूनची मेहनत केलेली आहे, सगळं कष्ट केलेलं आहे, अफाट कष्ट केलेलं आहे, कष्टाचं चीज व्हावं म्हणून तुम्हाला चांगले मार्क्स सुद्धा पडलेले आहेत, आणि ते तुम्ही प्रेफरन्स कसे द्यायचे हे तुम्ही दुसरं कोणतरी सांगणार आणि त्याच्यावर तुम्ही ठरवत आहेत. म्हणजे तुम्ही तुमची सर्व शक्ती त्यांना अर्पण करत आहे, सद्सद्विवेक बुद्धी तुम्ही गहाण ठेवलेली आहे आणि त्यांना देत आहात की सांगा आता मला असं झालेलं आहे आणि मी प्रेफरन्स कसे देऊ, इथं देऊ का तिथं देऊ, सगळं तुम्ही ठेवा. अहो, मग काय उपयोग तुमच्या शिक्षक होण्याचा? काय उपयोग जर तुम्हाला स्वतःचे प्रेफरन्स स्वतः भरायला येत नसतील, ह्या प्रेफरन्स भरण्यासाठी तुम्हाला क्लासेस लागत असतील. ही किती खेदजनक गोष्ट आहे. प्रेफरन्स भरण्यासाठी कुठलाही क्लास लावायची गरज नाही. अहो,
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता शिकण्यासाठी क्लास लावायची गरज होती, त्यावेळेस होती. पण प्रेफरन्स भरायचे कसे याच्यासाठी कुठं क्लास असतो का? शासनाचा कुठला GR आलेला आहे तो शिक्षक भरतीसाठी लागू आहे, सगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून तो फ्रीमध्ये भेटतो, आपण वाचून आपल्याला समजतो. ह्याच्यासाठी तुम्ही बॅच लावताय. ह्या गोष्टी योग्य आहेत का हे तुमचं तुम्ही ठरवा. आपल्या कुणालाही काही विरोध नाहीये, तुमची वैयक्तिक मर्जी आहे. क्लास लावायचं नाही लावायचं ह्याच्यामधून काहीही साध्य होणार नाहीये. किंवा असं सुद्धा सांगितलं जात आहे की कमी मार्क पडले तरी सुद्धा तुम्ही योग्य प्रेफरन्स देऊन शिक्षक भरतीला लागणार. ह्याचा त्यांनी बॉन्डवर लिहून देणार आहेत का सांगा. आता समजा एखाद्या प्रवर्गाच्या जागाच येणार नाहीयेत, त्या विद्यार्थ्यांना आल्याच नाही, त्या विद्यार्थ्याने बॅच घेतली आणि ह्यांनी काय सांगितले की कमी मार्क असले तरी सुद्धा तुम्हाला हे भेटणार, डंके की चोट पर असं सांगणार. आणि तुम्ही बॅच घेतली, त्यांनी जे सांगितले त्या दृष्टिकोनातून लावले, जागा असतील नसतील असल्या तरी सुद्धा त्यांनी जे काही सांगितलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही हे केलं तर नाही लागलात तर अहो, प्रेफरन्सवर निवड असते हे 100% खरं आहे. प्रेफरन्स कोण कसं देतं हे सुद्धा 100% खरं आहे. पण त्याच्यापेक्षा हे खरं आहे की तुम्हाला मार्क्स पण असले पाहिजेत ना. आता हे कसं करतायत की कमी मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही योग्य प्रेफरन्स देऊन हे होता, कसं होणार? ह्याची शाश्वती त्यांनी देणार आहेत का? नाही आहे ना. त्यामुळं तसं नसतं. एकतर आपली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, आपण कुठल्या आरक्षणामध्ये बसतो, आपला कुठला विषय आहे, आपल्याला किती मार्क्स पडलेले आहेत, आपल्यापेक्षा किती कॉम्पिटिशनमध्ये आहेत, आपल्यापेक्षा किती लोकांचं वय कसं आहे आणि त्यांचा विषय कुठला आहे, त्यांच्याकडे व्यक्तिगत किंवा थोडंसं वेगळं आरक्षण आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होतो. ना की तुम्ही असे प्रेफरन्स द्या आणि तसेच द्या असं नाही आहे. तुम्ही 1ली ते 5वीचा सुद्धा प्रेफरन्स दिला, तुम्ही 1ली ते 12वीला सुद्धा पात्र असाल तर पहिला तुमचा 11वी 12वी तर जिल्हा परिषद नसतं, 9वी ते 10वीचाच विचार होतो, वरून खालीच विचार होतो, खालून वरी नाही. ते तसं असतं. त्यामुळं प्रेफरन्स कसे द्यावे याच्यासाठी तुम्ही बॅच लावत असाल तर ते चुकीचं आहे. आणि हे कसं आहे माहिती आहे का, आत्ता सध्या तुम्हाला बऱ्याच लोकांनी हे सांगितलेले आहेत की ह्या जिल्ह्यामधल्या एवढ्या जागा, त्या जिल्ह्यातल्या एवढ्या जवळजवळ 10-11 हजार जागा सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, कटक संस्था, समाज कल्याणच्या, पुन्हा ह्याच्या आश्रमशाळेच्या जागा त्यांनी विसरून गेले. तरीसुद्धा एवढंच करून तुम्हाला 10,000चा आकडा दाखवला. हे याची सत्यता काय आहे हे तुम्ही पडताळून पाहिलं का? म्हणजे त्यांनी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला लावल्या बॅच. आता हे एक प्रकारचं पैसे काढण्याचं साधन झालेलं आहे. याच्या अगोदर तसं होतं का? 2022च्या ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी प्रेफरन्स दिले, त्यांना जसं चांगला अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातून प्रेफरन्स दिले, त्यांनी लागले. मार्क्स असतील, तुमचं आरक्षण कसं आहे, तुमचा विषय कोणता आहे, जेवढ्या जागा आहेत त्यानुसार तुम्ही लागतातच. त्यामुळं असल्या भानगडीत पडू नका. हे पहा, आपल्याला कुणाला नावं ठेवायचं नाही, काय करायचं नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. भारत स्वतंत्र आहे, तुम्ही स्वतंत्र आहात, तुमचे विचार स्वतंत्र आहेत. आणि तुमच्यावर कुणीतरी दडपण आणून, तुमच्यावर कुणीतरी भीती घालून अशा गोष्टी करत असेल तर तुम्ही तुमच्या मेंदूचा विचार म्हणजे चांगला सत्सद विवेकबुद्धी ठेवून गोष्टी केलेल्या कधीही चांगल्या असतात. याच्यातून माझा काय फायदा आहे का? काही नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तुम्हाला खरंच आवश्यकता वाटत असेल तर तुम्हीही करा. स्वतःचं भविष्य तुम्हाला दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता. आपल्याला काय आहे, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सध्या ह्या घडीमध्ये आणि आणखीन पुढं बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. आत्ता कुठं तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत भडकवलं जात आहे. तुम्हाला कमी मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही नोकरीला लागू शकता. प्रेफरन्स किती महत्त्वाचे आहेत, प्रेफरन्सवर तुमची नोकरी टिकून आहे. आम्ही जे सांगल, आम्ही जे करल, आम्ही जे सांगतो तेच खरं होतं. आणि कमी मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही नोकरीला लागता. त्यासाठी बॅच जॉईन करा. आणि तुम्ही जर अशा गोष्टी करत असाल तर त्या सपशेल चुकीच्या आहेत. स्वतंत्र आहे, जास्तचं आहे, फक्त योग्य विचार करा, योग्य गोष्टीच्या मागं लागा, चुकीच्या गोष्टीला समर्थन करू नका. तुम्हाला भीती दाखवून हे केलेलं आहे. आता जो काही ईश्वर वगैरे आहे, देव आहे, ईश्वर अल्लाह आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये काय आहे, सगळ्या भीतीच्या गोष्टी आहेत. देव पाप करल, भगवान असं करल तसं करल, किंवा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात, तुम्ही असं नाही केलं तर तसं होऊ शकेल, ह्या भीतीच्या गोष्टी आहेत. भोंदू बाबा वगैरे कसे झाले, तुम्हाला भीती दाखवणं झाली ना. तुम्ही जर माझं नाही ऐकलं तर तुमच्या 7 पिढ्या नष्ट होतील. ह्या गोष्टी काय आहेत, हे आहेत.
तुम्हाला फक्त भीती दाखवली जाते आणि त्या भीतीच्या पोटी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करता आणि ह्याच्यामध्ये प्रेफरन्सच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला तशीच भीती दाखवली जात आहे. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, बुद्धी जागृत ठेवा. आणि जे काही सध्या तुम्हाला जागांच्या बाबतीत येत आहे की एवढ्या जागा आल्या, तेवढ्या जागा आल्या, ह्या जिल्ह्यामध्ये एवढ्या शिल्लक आहेत किंवा एवढ्या आहेत, त्या गोष्टीच्या ह्याच्याकडे लागू नका. कारण कसं आहे माहिती आहे का, जागा दिसायला किती जरी असल्या पण त्या पवित्र पोर्टलवर त्यांनी जाहिराती किती देतात ह्या महत्त्वाच्या असत्या. आपली शिक्षक भरती 100% पदाची होती, त्याच्यापैकी 80% पदाची भरती आहे. मग त्या 80च्या 80% जाहिराती जोपर्यंत पवित्र पोर्टलवर येत नाही तोपर्यंत विश्वास नाही आहे. आता त्या 80 पैकी काही ठिकाणी त्या 20%, 30%, 40% सुद्धा जाहिराती देऊ शकतात. त्यामुळं सुरुवातीला जे काही आकडे सांगितलेले आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून उपयोग आहे का? नाही आहे. जोपर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याचा टॅब क्लोज होणार नाही तोपर्यंत जागा किती शिल्लक आहेत आणि त्या जागांची किती जाहिरात दिली आहे हे आपल्याला कदापि कळणार नाहीये. पण एक गोष्ट एवढी आहे की जागा चांगल्या आहेत, जागा चांगल्या प्रमाणात येतील, त्यासाठी आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण पवित्र पोर्टलवर जाहिराती जे काही येत आहेत त्यासाठी आणखीन चांगला वेळ दिला पाहिजे. उगाच गडबड करून गोंधळ घालून ह्या आजच प्रेफरन्स चालू करा, आम्ही आंदोलनच करतो, अशा गोष्टी करून काही उपयोग होणार नाही आहे. त्यामुळं सध्याच्या गोष्टीला शांतीत क्रांती. आता ही शांतीत क्रांती कसं करायचं, आपापल्या ज्या काही आस्थापना आहेत तिथं जाऊन चेक करायचं की बाबा जिल्हा परिषद आहे तिथं तुमच्या जागा आहेत किती, त्याच्यापैकी 80%ची तुम्ही जाहिरात दिलेली आहे का नाही आहे, कुठल्या प्रवर्गाच्या जागा आल्यात किंवा ज्या काय कुठल्या माध्यमाच्या जागा आल्या आहेत त्या तुम्ही दिल्यात का नाही, ह्या फक्त गोष्टी चेक करायचे की नाकी हां इथं कोल्हापूरला 1000+ जागा शिल्लक आहेत मग त्या 1000च्या 1000 पवित्र पोर्टलला आल्या. अहो त्या येण्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागते, ते सुद्धा पाहायला हवं. ज्या त्या जिथं हे आहे तिथल्या सगळ्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं असतं. आणि जाता जाता आणखीन एक महत्त्वाचं सांगतोय की ह्या शिक्षक भरतीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं सांगणारे कमी आणि भुलवणारे जास्त आहेत. ही शिक्षक भरती एक मोहमाया आहे. ह्याच्या नशेमध्ये आपण इतके गुरफटून जातो, इतकी नशा होते की त्या नशेच्या बाहेर आपण लवकर पडत नाहीये. म्हणून याच्यामध्ये एकच गोष्ट करायला हवी की सत्सद विवेक बुद्धी. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना मागे सारतो. त्यामुळे योग्य विचार घ्या, योग्य निर्णय घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पण चुकीच्या गोष्टीच्या मागे लागू नका, वादविवाद करू नका. ही तर फक्त सुरुवात आहे. याच्यानंतर लवकरच मराठी विरुद्ध इंग्लिश, इंग्लिश विरुद्ध मराठी, मराठी विरुद्ध हिंदी किंवा एखादा विशिष्ट गट 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी याच्या विरुद्ध भांडण लावले जाईल. 9वी ते 12वी ते किंवा पहिली प्राथमिकच्या विरुद्ध असे वेगवेगळ्या गोष्टीचे किंवा पॉईंट काढून काहीतरी रोज तुम्हाला एक व्यसन लागल्यासारखं रोज व्हिडिओ टाकून हे केलं जाईल. आणि मोठी संधी, मोठी सुवर्ण संधी, इतक्या जागा येणार, थेट तिकडल्या गोष्टी अशा गोष्टी केल्या जातात. ह्यांना संधी, त्यांना संधी, ह्या प्रवर्गाला संधी, त्या प्रवर्गाला संधी, इतकंच मेरिट लागेल तितकंच मेरिट लागेल, अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या जातील. तुम्ही अशा गोष्टीच्या कसल्याही नादी लागू नका. आणि विशेष करून मी एक सांगतो की जोपर्यंत पवित्र पोर्टलवरल्या जाहिराती पूर्ण होणार नाहीयेत तोपर्यंत तुम्ही व्हिडिओज पाहू नका. कारण रोज काहीतरी कुठली तरी गोष्ट येणार, तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी चुकीचं सांगणार किंवा काही 50% योग्य 50% चुकीचं सांगणार आणि तुम्ही तोच ऐकत बसणार. मग लगेच टेन्शन घेणार, आता माझं कसं होणार, मी लागणार का नाही, रोज येईल, रोज असं होईल, रोज तसं होईल, अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात. म्हणून सांगतोय, आता मी सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो. मी आता मागचा व्हिडिओ कधी टाकलेला, तब्बल एक जवळजवळ महिना आपलं प्रेफरन्स चालू झाले त्यावेळेस टाकलेला आहे, त्याच्यानंतर आज टाकतोय. आणि व्ह्यूजच्या नादी खूप जण लागलेले असतात. मला हेच सांगायचं आहे की सध्या जोपर्यंत जाहिरातीचा टप्पा पूर्ण होणार नाहीये तोपर्यंत तुम्ही रोज यूट्यूबवर शिक्षक भरतीच्या बाबतीत अपडेट घेणं बंद करून टाका.
प्रेफरन्स आल्यानंतर चालू करा. प्रेफरन्सला भरपूर वेळ भेटतो. किंवा उगाच आज इथली जागा आली का रोज तिथली जागा आली का असं करू नका. आपल्या जी काय आस्थापना आहे तिथं पाठपुरावा करा. तिथल्या जागा आल्या का एवढं पहा की ना की रोज उठून ह्याला संधी त्याला संधी, थेट तिकडं अशीच माहिती तशीच माहिती, मोठी बातमी, रोज 3-4 व्हिडिओ, अशा बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. याच्यातून तुमची मेंटॅलिटी खराब होत आहे. तुम्ही मनोरुग्ण होण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जाऊ शकता. ही एक भूलवलय आहे, ही एक नशा आहे. या नशेतून बाहेर व्हा, नशा मुक्ती करा आणि विनाकारण रोज शिक्षक भरतीच्या अपडेट घेणं तुर्तास तरी बंद करा. वैयक्तिक मत आहे, पटलं तर घ्या, नाहीतर तुम्हाला जे काय दुसरे सांगतील त्यांचं ऐकायचं असतील तर तुम्ही त्यांचं ऐकू शकता. आपल्याला काहीही नाही आहे. सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा. जे योग्य वाटेल ते करा. आपल्याला तसं कुणाच्या विरोधात का आपण काय बोलत नाही आहे की तुम्ही हेच करू नका तेच करू नका, मी जे सांगेल तेच करा, किंवा आमच्याचमुळं असं झालं, आम्हीच जे केलं तेच सत्य आहे, बाकी सगळे खोटे आहेत. आपलं तसं काही नाही, सगळेच चांगले आहेत. दुनिया खूप सुंदर आहे. फक्त सत्सद विवेक बुद्धी चांगली ठेवली तर. आणि जे काही समाजकंटक आहेत त्याच्यापासून दूर राहावा बस. आणि जे काही या शिक्षक भरतीमध्ये भांडणं लावत आहेत किंवा वादविवाद निर्माण करत आहेत याच्यापासून दूर राहावा बस, एवढं सांगायचं आहे. बऱ्याच दिवसानंतर इतकं प्रवचन दिल्यासारखं दिसत आहे, म्हणजे सांगत आहे, कारण याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा अशा गोष्टी सांगितलेल्या आहे. पण ही लास्ट वेळ असणार आहे. याच्यानंतर मी इतकं एकदम व्यवस्थित सांगेल असं नाही आहे. आज व्हिडिओ टाकावाचा योग्य वाटला, कारण सध्या बऱ्याचशा गोष्टी अशा घडत आहेत की सर्वांची दिशाभूल केली जात आहे. या दिशाभूल होण्यापासून तुम्ही थोडंसं सावध राहा. आणखीन एकदा सांगतोय, सत्सद विवेक बुद्धी, शांती क्रांती आणि यूट्यूबपासून दूर. रोज शिक्षक भरतीच्या अपडेट घेण्यापासून थोडंसं लांब राहावा, थोडंसं शांत राहावा. तुमची मनस्थिती जेवढी चांगली राहील तुम्हाला प्रेफरन्स द्यायला सुद्धा तुमचे विचार खुलतील. असो, जेवढं काही सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचे आहेत त्यांनी भरपूर करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कमेंट करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. आपल्या कमेंट कधी ऑफ नसतात. तुम्हाला निगेटिव्ह सुद्धा कमेंट करायचे असतील तर करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. असो, कारण जास्तचा विचार असतो. जैसी जिसकी सोच, बागाभाई आपलं तारक मेहता का उलटा चष्मामध्ये बागा म्हणतो तर जैसी जिसकी सोच, तसं जैसी जिसकी सोच. असो, ठीक आहे. आता आपण इथंच थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. परीक्षा एका झटक्यात, सोबत आहेत टिप्स फॉर टीटीचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या नोट्स. त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही कोण, सोबत आहेच त्यांच्या संपूर्णते परिपूर्ण मानशा बजारात. मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्ष पात्रता परीक्षा पास. झटपास, 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 झटपास. नोट्समधील ज्ञान आणि कष्टाची जोड, अभ्यासाची लागू दे तुम्हा साऱ्यांना गोड. साधा सोप्या भाषेत नवे काही शिकूया, यशाच्या शिखराकडे एकत्र निघूया. पोराटी म्हणजे यशाची हमी, 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 पोराटी म्हणजे यशाची हमी. पोराटी म्हणजे यशाची हमी, 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 पोराटी म्हणजे यशाची हमी.